हॅलो गाईज, आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये स्ट्रँग्युलेशन अँड इट्स टाइप्स हा एकदम छोटा टॉपिक बघायचा आहे. हा छोटा जरी असला तरी कन्फ्युजन क्रिएट करणारा टॉपिक. म्हणजे आपल्याला ऍस्पेक्ट डेथ मध्ये जे ड्राउनिंग, हँगिंग, सफोकेशन अँड स्ट्रँग्युलेशन हे 4 पॉइंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ड्राउनिंग आणि हँगिंगचे टाइप्स आपल्या लक्षात राहतात, परंतु स्ट्रँग्युलेशन आणि सफोकेशन याच्या टाइप मध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं. कारण की याच्यामध्ये 6, 7 जे काही त्याचे टाइप्स आहेत ते टाइप्स सांगितलेले आहेत. मग जे नावं आहेत ते आपल्याला नवीनच आपण नावं ऐकणार असतो, मग त्यामुळे आपल्याला ते नावं लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं. परंतु आपण ते पिक्चर फॉर्म मध्ये बघणार, त्यामुळे इझीच आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला ऍस्पेक्ट डेथ म्हणजे काय हे समजलं पाहिजे. ऍस्पेक्ट डेथचा अर्थ, ऍस्पेक्ट म्हणजे काय, लॅक ऑफ सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ओके, मग ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाल्यामुळे डेथ झाले, त्यामुळे आपण त्याला ऍस्पेक्ट डेथ म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण स्ट्रँग्युलेशन हा टॉपिक बघणार. तर स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय? ओके, सिंपल फर्स्ट लाइन कॉमन येईल चारींनाही. इट इज डिफाइंड एज अ मोड ऑफ व्हायलंट एस्पेक्सियल डेथ. ओके, व्हायलंट हा शब्द आला पाहिजे. व्हायलंट एस्पेक्सियल डेथ इन विच द एंट्री ऑफ एअर, ओके, एंट्री ऑफ एअर टू द लंग्स इज प्रिव्हेंटेड बाय कंप्रेशन ऑफ नेक विदाउट सस्पेन्शन ऑफ बॉडी. जे की वर्ड्स आहेत त्याला मी अंडरलाइन करते. कंप्रेशन ऑफ नेक विदाउट सस्पेन्शन ऑफ बॉडी. ओके, हँगिंग मध्ये काय येतं की सस्पेन्शन ऑफ बॉडी येतं, पण इथं काय येतं, विदाउट सस्पेन्शन ऑफ बॉडी. अँड फोर्स ऑफ द कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द नेक इज एक्सटर्नल फोर्स, दॅट इज एक्सोजिनियस फोर्स. हा तुमचा झाला एमसीक्यू. ओके, हँगिंग मध्ये काय एंडोजिनियस फोर्स असतो आणि स्ट्रँग्युलेशन मध्ये काय असतं, एक्सोजिनियस फोर्स असतो. डेफिनेशन समजली. स्ट्रँग्युलेशन इज डिफाइंड एज अ violent asphyxial death, mode of violent asphyxial death in which the entry of air to the lungs is prevented by compression of neck. ओके, या इमेज मधून तुम्हाला समजत असेल की जो हात आहे तो हात गळा दाबल्यामुळे कंप्रेशन ऑफ नेक होते, बट विदाउट सस्पेन्शन ऑफ बॉडी. ओके, अँड फोर्स कोणता आहे, एक्सोजिनियस फोर्स इज अप्लाइड. ओके, क्लिअर सगळ्यांना डेफिनेशन? ठीक आहे, आता आपल्याला ह्याचे एक एक टाइप्स बघायचे आहेत. सगळे टाइप्स एकदा न सांगता आपण एक एक टाइपचा स्टडी करू, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे, फर्स्ट टाइप आहे लिगेचर स्ट्रँग्युलेशन. नावावरून सगळं समजून घ्यायचं. लिगेचर स्ट्रँग्युलेशन. लिगेचर म्हणजे लिगेचर काहीही असू शकतं. रोप असू शकते किंवा दुपट्टा असेल, साडी असेल, दोरी असेल, वायर असेल, काहीही असू शकतं लिगेचर म्हणजे. ओके, लिगेचर स्ट्रँग्युलेशन म्हणजे स्ट्रँग्युलेशन इज ड्यू टू द लिगेचर. ओके, त्याच्यामध्ये एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार, नेक कंप्रेस बाय द लिगेचर ऑफ विच युजली मल्टिपल राउंडेड अँड नो नोड. आता इथे तुम्हाला हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशनच्या इमेजेस दिले. हँगिंग अँड स्ट्रँग्युलेशन. ओके, हँगिंग मध्ये पण लिगेचरचा वापर केला जातो, लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये पण लिगेचरचा वापर केला जातो, परंतु हँगिंग मध्ये काय सस्पेन्शन ऑफ नेक किंवा सस्पेन्शन ऑफ बॉडी असते, पण स्ट्रँग्युलेशन मध्ये ते नसते. ठीक आहे, त्यानुसार मग आपल्याला लिगेचरचे वेगवेगळे मार्क्स दिसतात. त्या मार्क वरून आपण ठरवतो की ती हँगिंग आहे का स्ट्रँग्युलेशन आहे. ओके, आता इथं बघा, हे हँगिंगची पिक्चर आहे आणि ती स्ट्रँग्युलेशनची. हँगिंग मध्ये काय होतं, ऑब्लिक लिगेचर मार्क दिसतो आणि इथं कसा असतो, होरिझॉन्टल असतो. ओके, देन हँगिंग मध्ये लिगेचर मार्क हा इनकम्प्लीट असतो. इनकम्प्लीट का असणार, एक इमॅजिन करा कोणत्या तरी बॉडीची असे हँगिंग झालेली आहे. हँगिंग झाल्यामुळे जो पाठीमागचा भाग असतो तिथे लिगेचरचा कोणताही मार्क नसेल, फक्त पुढच्या बाजूला मार्क असेल. परंतु स्ट्रँग्युलेशन मध्ये आपण कोणत्या तरी एका माणसाला गळ्याला वायराचे असे राऊंड राऊंड करतोय, मग त्याला गच्च बांधतोय. ठीक आहे, मग तिथे काय कम्प्लीट मार्क आपल्याला इथं दिसून येईल. ठीक आहे, कम्प्लीट मार्क इथं दिसून. ओके, 2 पॉइंट लक्षात आले, ऑब्लिक, हॉरिझॉन्टल. काय लिगेचरचा मार्क, इकडे इनकम्प्लीट मार्क असतो, इकडे कम्प्लीट मार्क असतो. इथे तुम्ही फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवले डिफरन्शिएशनचे तरी पण चालेल. ओके, लिगेचर स्ट्रँग्युलेशन समजलं. स्ट्रँग्युलेशन इज ड्यू टू द लिगेचर और नेक कंप्रेस्ड बाय द लिगेचर ऑफ विच युजुअली मल्टिपल राउंडेड मार्क्स और नो नॉट.
ठीक आहे, नॉट नसते परंतु मल्टिपल राउंडेड मार्क आपल्याला तिथे दिसून येईल. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट लिगेचर स्ट्रँग्युलेशन. नोट करत जायचंय. लिगेचर स्ट्रँग्युलेशन ही इमेज लक्षात ठेवा. जिथं जिथं लिगेचर स्ट्रँग्युलेशन आहे तिथे तिथं तुम्हाला ही इमेज लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा हे रेड कलरचं लिगेचर आहे. कोणीतरी नेकला कंप्रेस करायचा प्रयत्न करते विथ द हेल्प ऑफ द लिगेचर. नेक्स्ट थ्रॉटलिंग. थ्रॉटलिंग आलं की काय तर मॅन्युअल कंप्रेशन. ओके, मॅन्युअल कंप्रेशन मध्ये नेक इज कंप्रेस्ड बाय द वन ऑर बोथ हँड्स. जसं की हा माणूस ह्या माणसाचं हँडनी नेक कंप्रेस करतो त्याला आपण काय म्हणतो थ्रॉटलिंग म्हणतो. थ्रॉटलिंग म्हणजे कंप्रेशन ऑफ नेक विथ द हेल्प ऑफ वन ऑर टू हँड. सिंपल लक्षात ठेवायचं. ओके, थ्रॉटलिंग आलं की हँड, मग त्याच्यामध्ये वन हँड असेल किंवा टू हँड असेल. ओके, ही इमेज लक्षात ठेवायची. इमेज वरूनच सगळं लिहिता येतं. तुम्हाला ते वेगळी डेफिनेशन पाठ करायची काहीच गरज नाही. ठीक आहे, त्याचबरोबर त्याचे मेडिको लिगल ऍस्पेक्ट तुम्ही इमेजवरून लिहू शकता. ठीक आहे, म्हणून इमेजेस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आपण लिगेचर स्ट्रँग्युलेशनची ही इमेज बघितली, आता थ्रॉटलिंगची ही इमेज बघितली. त्याच्यामध्ये काय कळतंय, कोणतरी एक मागून माणूस आहे तो पुढच्या माणसाचा नेक कंप्रेस करतो विथ द हेल्प ऑफ हँड. ओके, सिंपल तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही लिहू शकता. थर्ड बॅन्स डोला. बॅन्स डोला आलं की स्टिक, हे लक्षात ठेवा. थ्रॉटलिंग आलं की हँड, बॅन्स डोला आलं की स्टिक लक्षात. ओके, कंप्रेशन ऑफ नेक विथ द हेल्प ऑफ द बांबू और द वुडन स्टिक. त्याच्यामध्ये नेक कंप्रेशन तर असणारच परंतु विथ द हेल्प ऑफ बांबू स्टिक और द नॉर्मल स्टिक. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन सांगितले. एक इमॅजिनेशन करा तुम्ही, जे काय ऍस्पेक्सियल डेट एनाटॉलॉजी हे जे टॉपिक आहेत ना इमॅजिनेशन वरूनच होणार. एखादा माणूस आहे त्याला आपण दोन्हीकडूनही बांबूच्या स्टिक लावल्या त्याच्या नेकला आणि कंप्रेस करतो आपण. ठीक आहे, हे बघा, हे बघा या पद्धतीने. ठीक आहे, पुढून एक स्टिक आहे मागून एक स्टिक आहे आणि त्या दोन्ही स्टिकला आपण कंप्रेस करतो त्यामुळे काय होणार कंप्रेशन ऑफ नेक होणार. ठीक आहे, जसं की इथं एक तुम्हाला अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये दाखवलेलं आहे. दोन स्टिक आहे, इकडून स्टिक दोन्ही स्टिकला कंप्रेस केले म्हणजे आपोआप नेकचं पण कंप्रेशन होणार आहे. ठीक आहे, मग आपण टू स्टिक कधी यूज करतो आणि वन स्टिक कधी यूज करतो. जर एखादा माणूस रफ सरफेसच्या किंवा हार्ड सरफेसच्या बाजूला थांबलाय, आता ही भिंत आहे, ही भिंत आहे आणि इथे एखादा माणूस थांबलाय, तर मग त्याच्या बॅक साईडला आपण काय करणार एकच स्टिक अप्लाय करून त्याला कंप्रेस करणार त्याच्या नेकला. परंतु जर पुढे कोणताही सपोर्ट नसेल तर दोन स्टिक वापर. ओके, इथं तेच दिले. वन स्टिक यूज victim standing in front of the hard object and two stick use one each kept on the anterior and posterior part of the neck. हे झालं तुमचं टू स्टिक यूज केलेलं. ठीक आहे, वन स्टिक कधी यूज करायची टू स्टिक कधी यूज करायची ते पण सांगितले. म्हणजे बॅन्स डोला मध्ये तुम्हाला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. ओके, फोर्थ गॅरोटिंग. गॅरोटिंगच्या आर वरून लक्षात ठेवायचं रोप, थ्रोन, बिहाइंड. हे तीन शब्द लक्षातच ठेवायचे. ओके, गॅरोटिंग म्हणजे आपल्या इन लँग्वेज मध्ये सांगते, लेमन लँग्वेज मध्ये एखादा माणूस रस्त्याने चाललाय आणि त्या माणसाचा दुश्मन मागून चाललाय आणि त्याच्या हातामध्ये काय रोप आहे. तो काय करणार, रोप म्हणजे साधी दोरी असो, दुपट्टा असो, वायर असो, काही असेल. ठीक आहे, मग तो मागून फेकणार त्याच्या गळ्यामध्ये त्याला ओढणार. हे काय झालं कंप्रेशन ऑफ नेक. ओके, कंप्रेशन ऑफ नेक तर होणारच आहे पण विथ द हेल्प ऑफ और द कंप्रेशन ऑफ नेक बाय द रोप थ्रोन फ्रॉम द बिहाइंड. मागून आपण रोप फेकली आणि नंतर त्याला कंप्रेस करतो त्याला आपण काय म्हणतो गॅरोटिंग म्हणतो. ठीक आहे, आता हे इमेज मध्ये बघा, हा माणूस इथं थांबलेला आहे आणि ही जी काही लेडीज आहे मागून रोप फेकते म्हणजे मागून दोरी फेकते आणि मग कंप्रेस करायचा प्रयत्न करते. ओके, त्याला आपण काय म्हणतो गॅरोटिंग. गॅरोटिंग आलं की कंप्रेशन ऑफ नेक बाय अ रोप थ्रोन फ्रॉम द बिहाइंड. मागून दोरी टाकायची पुढच्या गळ्यामध्ये आणि त्याला ओढायचं असं आपल्या लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो गॅरोटिंग म्हणतो. नेक्स्ट मगिंग. मगिंग मध्ये कंप्रेशन ऑफ नेक बाय एल्बो और इन द बेंड ऑफ द एल्बो. म्हणजे इथं एल्बोचं लक्षात ठेवायचं. मगिंग आलं की एल्बो. आता हे इमेज मध्ये बघा, जसं की बाहुबली एखाद्या माणसाला सरळ एका हातानेच ओढत नेतोय असं आपल्याला दिसते. म्हणजे आपल्या एल्बो जो काही जॉईंट आहे त्याने कोणाचा तरी नेक कंप्रेस करणे त्याला आपण काय म्हणतो मगिंग म्हणतो. ठीक आहे, त्या इमेज मधून स्पष्ट दिसतंय. ओके, नेक्स्ट स्ट्रँग्युलेशन बाय नी और फूट.
त्याच्यामध्ये पण कम्प्रेशन ऑफ नेक विथ द हेल्प ऑफ नी ऑर फूट. तर बघा या इमेज मधून आपल्याला सरळ दिसतंय की या माणसाच्या नेकवर विथ द हेल्प ऑफ फूट कंप्रेस करायचा प्रयत्न करतोय त्याची नेक. ठीक आहे, हे काय झालं, स्ट्रँग्युलेशनचाच एक टाईप आहे. ओके, फास्ट मध्ये रिव्हिजन करायचं. बघा फास्ट मध्ये आपण एका एका शब्दामध्ये कसं लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे, डेफिनेशन होप सो सगळ्यांना क्लिअर असेल. Strangulation is a type of mode of asphyxial death in which the compression of neck or the prevent the entry of the lung by the compression of neck without suspension of the body and force applied is the exogenous. Okay, ligature strangulation मध्ये लिगेचरचा वापर करतात. देन थर्ड नंबरचा थ्रॉटलिंग मध्ये सिंपल लक्षात ठेवायचं आपल्याला की हँड. ओके, थ्रॉटलिंग इज इक्वल टू हँड, 1 or 2 हँड. देन बॅन्सडोला मध्ये विथ द हेल्प ऑफ स्टिक, compression of neck with the help of stick, maybe 1 stick or the 2 stick. देन हे त्याचे इमेजेस महत्वाचे आहेत, इमेजेस लक्षात ठेवा. ठीक आहे, गॅरोटिंग मध्ये रोप थ्रोन बिहाइंड. ओके, compression of neck by the rope thrown behind. Then mugging मध्ये with the help of elbow joint and then strangulation by the knee. ओके, इथपर्यंत आपले झाले 6 स्ट्रँग्युलेशनचे टाईप. होप सो सगळ्यांना क्लिअर असेल. मी तुम्हाला समजेल किंवा आपली जी काही लेमन लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न केलाय ते तुम्ही एक्झाम मध्ये कसं मांडता त्याच्यावर डिपेंड. ठीक आहे, हे आपले स्ट्रँग्युलेशनची डेफिनेशन झाली आणि त्याचे टाईप्स पण. ठीक आहे.